नमस्कार माझी YouTube फॅमिली, माझ्या बंधू आणि भगिनींनो. आज मी छावा चित्रपट पाहायला गेले. चित्रपट पाहताना अक्षरशः अंगावर काटा आलेला. आपण इतिहासात वाचलं, इत तर कादंबरी मी वाचली. कादंबरी वाचणे आणि प्रत्यक्षात बघणे खूप फरक आहे. महाराजांनी सतत 40 दिवस ते 40 दिवस त्यांनी सहन केला. तो रक्तरंजित 40 दिवस म्हणजे अंगावर काटा आणणारा होता. अक्षरशः त्यांच्या पायाची नखं, हाताची नखं काढली, जीभ काढली, अंगावर मीठ चोळलं, पण महाराजांनी न डगमगता सतत 40 दिवस ते उभे राहिले. का? आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या मातीसाठी आणि आपल्या धर्मासाठी. मला भावांनो तुम्हाला एकच सांगणं आहे, की हा चित्रपट खरंच तुम्ही नक्की बघा. जर आता ह्या सुट्ट्या पडतात, त्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही गावोगावी हा चित्रपट दाखवलात, तर आताच्या पिढीला आपल्या महाराजांनी काय केलं, काय महाराजांचं बलिदान आहे, ते समजेल. भावांनो, ह्या बहिणीकडून एक अपेक्षा आहे, की तुम्ही व्यसनाच्या आहारी जाता. माझ्या राजाने वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 40 दिवस सतत लढले. त्याने न डगमगता त्याने तो अत्याचार सहन केला. भावांनो, मला तुम्हाला एकच मागणं आहे, की तुम्ही न डगमगता व्यसनाच्या आहारी नका जाऊ. व्यसनाधीन नका होऊ. तुम्ही तुमच्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करा. तुमच्या बहिणींचं रक्षण करा. आता तुम्ही पाहताय काय अत्याचार होतोय. तर तुम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे, की तुम्ही जागृत व्हा. आणि जर हा चित्रपट जर खेड्यागावात दाखवलात, ज्यांची बोलतात ना, क्षमताही नाहीये आणि जर तुम्ही हे जर काम केलंत, तर महाराजांचं बलिदान काय केलं, ते सार्थकी लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.